म्हणालात ते अगदी खरं आहे, की तुम्ही ज्या इतक्या नैसर्गिक आणि स्वाभाविकपणे तिथे काम करताय, जे प्रेम देताय त्यांना, त्यातूनच त्यांचा सगळा विश्वास तुम्ही मिळवला. एक थोडा राजकीय संदर्भ, सामाजिक संदर्भ आपण बाजूला ठेवूया. पण तुम्ही ते जवळून सगळं पाहिलेलं आहे. तिथल्या त्या सगळ्या लोकांना किंवा विशेषतः या मुलींना काय त्यांच्या मनात नेमकी भावना आहे? आत्ता जे सगळं वातावरण आहे तिथलं, म्हणजे सगळे राजकीय, सामाजिक संदर्भ आपण बाजूला ठेवूया. त्या चर्चेत आपण जायला नको. पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून तिथल्या लोकांना त्या या सगळ्या परिस्थितीला ते काय रिॲक्ट होतात? त्यांना बेसिकली म्हणजे दिस इज अ फॅक्ट की काश्मीर लोकांना त्यांना पाकिस्तानही नको आहे, त्यांना इंडियाही नको आहे. ते जस्ट वॉन्ट टू बी सेपरेट. त्यांना वेगळं राहायचं. याला बरीच कारणं आहेत. म्हणजे आपल्याला भूगोलाचा नकाशा किंवा इतिहासाच्या नकाशामध्ये जो नकाशा दाखवतात त्याच्यामध्ये माहिती असेल तुम्हाला की बराच पार्ट आपल्याकडे नाही आहे. लॉट ऑफ म्हणजे मला हे काश्मीरला गेल्यानंतर कळलं की मी जेव्हा 1997 मध्ये काश्मीरला गेलो तेव्हा मला कळलं की अरे काश्मीर जे आपण बघतो तेवढं नाहीच आहे आपल्याकडं. इट्स ऑलरेडी हा पार्टच फक्त आपल्याकडे. हा पार्टच आपल्याकडे आहे ॲक्च्युली. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे इथं इन्फॉर्मेशन माहितीच नाही आहे, लोकांना माहितीच नाही की काय आहे. तर हे सगळं कधी लक्षात आलं मी तिथं जाऊ शकलो म्हणून. जर मी नसतं गेलो तर मला माहितीच नसतं. म्हणजे आजपर्यंत जी काही इन्फॉर्मेशन बाहेर येते ती किती खरी आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. तर मॅन्युप्युलेशन हे आहे, वर्षानुवर्षांपासून मॅन्युप्युलेशन चालू आहे. कुणीच सांगत नाही की खरं काय आहे. तर मला ना मी खरं म्हणजे एवढ्या लोकांच्या समोर बऱ्याच गोष्टी आहेत की मी नाही बोलू शकत. ऑनेस्टली स्पीकिंग मी नाही बोलू शकत. म्हणजे आत्ताची अफजल गुरुची फाशी असेल किंवा रेड फोर्टवर झालेला अटॅक असेल किंवा काश्मीरमधल्या मिलिटन्सीमध्ये आपली बोटं किती मातीमध्ये आहेत, खराब झालेली आहेत. अशा बऱ्याच घटना आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत की बेसिकली आपण विश्वास, काश्मीर लोकांमधला जो विश्वास जो आहे, एक मोठी फॅमिली म्हणून त्यांच्या मनातला विश्वास गेलेला आहे. इट्स ऑलरेडी गॉन. त्याच्यामध्ये कोणीतरी तेल अजून ओततंय, तेल ओततंय, तर ते हे सगळं चालूच आहे ॲक्च्युली. तर मग आता बेसिकली आपला रोल काय आहे? बेसिकली आपला रोल काय आहे? फर्स्ट वी हॅव टू गेट रिअलाइज्ड अवर सेल्फ. आपल्याला स्वतःला रिअलायझेशन आणावं लागेल आपल्या स्वतःमध्ये की व्हॉट इज माय रोल, नॉट इन कंट्री ॲज अ इंडिया बट ॲज अ ह्युमन. कारण काय होते माहिती आहे का की भारत म्हणलं ना की माझा दुश्मन कोणतरी आहे. भारत म्हणलं ना आय एम अ इंडियन देन डेफिनेटली ही इज पाकिस्तानी, ही इज चायनीज, ही इज अमेरिकन, ही इज दॅट. इफ आय एम अ ह्युमन देन माय होल जे आहे ना इट्स इट्स बियॉन्ड कंट्री, देन इट्स बिकम अ फॅमिली. ही कन्सेप्टच नाही आहे ना, ही कन्सेप्टच नाही आहे. कुठंतरी आपल्याला स्वतःला रिलेशन आणावं लागेल. आपल्यामधलं रिअलायझेशन बघून कदाचित समोरचा माणूस चेंज होऊन जाईल. काश्मीरमधल्या लोकांनी फक्त बघितलं की त्यांना फक्त लोक गव्हर्नमेंटनी पैसे पाठवले, त्यांना हे पाठवलं, त्यांना ते पाठवलं, लोकांना फक्त त्यांना फेकत गेलेत. हे ये ले लो, वो ले लो, ये ले लो, वो ले लो. पण तो जो विश्वास जो आहे ना तो विश्वास त्यांच्यामध्ये आपण नाही देऊ शकलो. ॲक्च्युली आपण त्या लोकांमध्ये विश्वास देऊ शकलो नाही. मी तिथं जे आहे ना मी ॲज अ इंडियन आय एम नॉट वर्किंग ॲज अ हिंदू. दिस इज माय स्पिरिच्युअल जर्नी, दिस इज माय साधना, इज जस्ट हॅपनिंग. माझ्या साधनेचं हे एक रिफ्लेक्शन आहे विच इज जस्ट गोईंग ऑन. सो आय डोंट नो व्हॉट आय एम डुईंग. पीपल आर सेइंग कि अधिक कश्मीर में काम करते हो, अधिक इज डूइंग दिस, अधिक इज डूइंग दैट. लोग बोल रहे, मैं तो कुछ भी नहीं कर रहा हूँ. इट्स जस्ट ये हो रहा है, ये बस हो रहा है. मेरी साधना चल रही है, उसमें बच्चों को खाना खिला रहे हैं, बच्चों को प्यार दे रहे हैं, बच्चों को ये हो रहा है. अब 150 बच्चों की लाइफ बन रही है तो बन रही है ना, ये सब हो रहा है. अब इसमें ना मेरा एक्सपेक्टेशन, उनको लग रहा है कि आदि का कोई एक्सपेक्टेशन नहीं है, आदि का कोई स्वार्थ नहीं है. जो शायद उनको लग रहा है कि बाकी के लोगों के देने में उनको लगता है कि इसमें स्वार्थ है. लोगों को लगता है कि ये दे रहे तो हमसे कुछ ये एक्सपेक्ट कर रहे. सो आई एम नॉट एक्सपेक्टिंग.
सो वो सर्कल कंप्लीट हो रहा है। गिविंग एंड टेकिंग इट्स कंप्लीट, है ना। गिविंग और टेकिंग इसमें अगर अंडरस्टैंडिंग नहीं है तो फिर वो इनकम्प्लीट हो जाता है, इसमें कंप्लीट है। तो बच्चों के बारे में आपने पूछा ना कि विश्वास के बारे में, तो बच्चों को ये लगता है कि कश्मीर में अगर वहाँ पर कोई मस्जिद से फतवा निकलता है कि ये हिंदू है, बाल ठाकरे का आदमी हो सकता है, इसके साथ सोशल बॉयकॉट करो, तो बच्चों को लगता है कि हमारे आदिक भैया को ये लोग ऐसे नहीं बोलना चाहिए। उनके लोगों को जाकर बोलते हैं कि आपको ऐसे बोलने का कोई हक नहीं है, आपको ये बोलने का हक नहीं है, आपको वो बोलने का हक नहीं है। सो कम्युनिटी बोल देती है, कोई अगर तकलीफ देता है तो कम्युनिटी जाकर बोल देती है। सो ये है ना कि आई एम स्टेइंग इन कश्मीर। सो 15-16 साल हो गए, दिस इज माई 16th ईयर। मेरे बॉडी पे मांस भी शायद कश्मीर का आया है अभी, क्योंकि 15-16 साल से मैं उधर ही खाना खा रहा हूँ। 15-16 साल हो गए कि मैंने आज तक कश्मीर में कभी भी होटल में नहीं रुका हूँ। लोग टूरिस्ट एज ए टूरिस्ट जाते, टूरिस्ट प्लेस है वहाँ पर, तो लेकिन मैं कभी होटल में नहीं रुका, हमेशा लोगों के घर में रुका, हमेशा लोगों के साथ खाना खाया। सो पीपल टू पीपल कम्युनिकेशन जो है ना वो अच्छा है, ज़बरदस्त है। इसमें मिलिटेंट से भी मिले, टेररिस्ट भी मिले, बहुत बार ये हमारी बॉडी वो लेकर गए अलग अलग जगहों पे, तो ये सब चीज़ें हो गई है, अच्छे से हुई है। छोड़ भी दिया, इस बॉडी ने अलग अलग तरीके से मार भी खाया है, मिलिटेंट से भी खाया या आर्मी वालों से खाया। स्पेशली आर्मी वालों को नहीं बहुत तकलीफ दिया, क्योंकि आई एम ए हिंदू वर्किंग इन कश्मीर। ऐसे तो मिलिटेंट्स को लगता था, लेकिन आर्मी वालों को लगता कि यार ये मिलिटेंट्स के गाँव में जाता है, घुस जाता है, मिलिटेंट्स आतंकवाद्यांच्या ह्याच्यातनं तो बाहेर येतोय आणि हा जिवंत आहे, म्हणजे हा ISIचा तर नाही आहे, ये सिक्युरिटी एजन्सीजला प्रॉब्लेम, सिन्स इट्स अ बॉर्डर एरिया, LOC कॉन्फ्लिक्ट. सो रिस्क इज 100%, इट्स नॉट पर्सेंट, इट्स रिस्क, इट्स अ 100% रिस्क. पण माहिती नाही, मी मगाशी सांगितलं ना की आय स्टार्टेड विथ की दिस इज माय स्पिरिच्युअल जर्नी. सो ऑलवेज देर आर ब्लेसिंग्स विच इज जस्ट कीपिंग मी अलाइव. So there is some purpose in this journey. So it's just happening. That is the thing. जर आपण मनापासून सच्चेपणाने काम करत असू तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळतातच, हे अधिक आपल्यासाठी जिवंत उदाहरण आहे त्याचं. त्यांनी अनेक संकटांचा सामना केला आहे. तुमच्याकडूनही ते प्रश्न येत आहेत की काय तुम्हाला सामना करावा लागला, आपण ते बोलूच या. पण तुमच्या तुम्ही जे मनापासून आणि निरपेक्षपणे काम करताय, तुम्ही तो विश्वास जो भारतीय राजकारणी असतील किंवा इतर असतील जो मिळवू शकले नाहीत, तो विश्वास तुम्ही तुमच्या कामामुळे मिळवू शकला. ही एक फार मोठी आपल्यासाठी हे उदाहरण आहे आणि खरंच तुम्ही अभिनंदनाचे पात्रच आहात त्याबद्दल. म्हणजे आम्ही स्पीचलेस आहोत. खूप मोठं उदाहरण आहे. सुनील, तुम्ही लोकांच्या हातात इंटरनेट डिक्शनरी दिलीत, मोबाईल डिक्शनरी दिलीत, पण तुमच्या हातात ती जी खरी डिक्शनरी होती, पुस्तक, ती कधी आली? म्हणजे तिच्याशी तुमचं नातं कधी जुळलं? शाळेत असताना डिक्शनरी म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं तुम्ही डिक्शनरीशीच खेळत होतात का? खरं मी तुमच्या प्रश्नावर येईन, पण इथे मला आणखीन एक श्रोत्यांपुढे एक चॅलेंज आहे मोठं, की एक माणूस टेक्नॉलॉजीवर बोलतोय आणि एक माणूस माणसाशी कशी वागतात याविषयी बोलतोय, म्हणजे मानवतेवर किंवा मानव धर्मावर बोलतोय आणि एक तंत्रज्ञानावर बोलतोय. तर त्यांच्यामुळे मोठं चॅलेंज असावं असं मला वाटतं, की दोघांमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत किंवा काय डिफरन्सेस आहेत. तर मला एक सांगावंसं वाटेल की बघा, कुठेतरी लक्षात येईल की या गोष्टी खूप साम्यवादाशी किंवा साम्य त्यामध्ये जास्त मिळेल रादर दॅन डिफरन्स. भाषा जी आहे ना, माणसाने माणसाशी चांगलं वागावं आणि त्यासाठी काय गरजेचं आहे तर एकमेकाच्या भावना आपल्याला एकमेकाला समजल्या पाहिजे. आता ज्यावेळी भाषा आपण म्हणतो त्यांचाही तोच प्रयत्न आहे की 2 माणसं 4 माणसं एकोप्याने राहावीत आणि त्यासाठी त्यांच्याकडून देव जे म्हणजे खूप डिवाईन विचार आहेत, हे इज ॲक्च्युली रीच टू द स्पिरिच्युअल लेवल. खूप कमी लोकांच्या बाबतीत असा आपल्याला जाणवायला लागतं, परंतु ते जे बोलत आहेत ते बऱ्याचदा समजण्याच्या पलीकडे आहे. त्याला अनुभूती हाच एक शब्द असू शकतो. परंतु मलाही जे वाटतं ते असं की 2 माणसं एकमेकाशी जर चांगली वागत नसतील किंवा वागवायची असतील तर आपल्याला एकमेकाच्या भावना समजल्या पाहिजे आणि त्या भावना समजायच्या असतील तर आपल्याला एकमेकांचे शब्द किंवा ते काय एक्सप्रेस करतात ते समजलं पाहिजे. बघा, आपला भारत हा देश जे आहे
हा बहुभाषिक देश आहे, बरोबर आहे की नाही. प्रत्येक 7 किलोमीटर किंवा 7 मैलावरती भाषा बदलते. आणि भाषा म्हणजे फक्त संवादाचं साधन नाही आहे, तर भाषांबरोबरच सांस्कृतिक जो वारसा आहे तो त्याला अटॅच आहे. म्हणजे कोल्हापुरी माणूस आपल्याला लक्षात येणारच, पुणेरी माणूस लक्षात येणारच, किंवा साऊथ इंडियन किंवा नॉर्थ इंडियन आपण इमिजिएटली बोलण्यावरनं बघू शकतो. थोर पुरुषांनी असं म्हटलं आहे की तुम्ही तुमच्या, म्हणजे आपली वैयक्तिक जबाबदारी आहे की आपण आपल्या मातृभाषेशिवाय इतर 2 भाषा समजून घेतल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे. आणि आपल्या धर्माशिवाय, धर्म आता हा मी वेगळ्या पद्धतीने म्हणतो, मला माफ करा, पण आपल्या ग्रंथांशिवाय म्हणूयात आपण, धर्मग्रंथांशिवाय इतर 2 ग्रंथांचं किंवा धर्मांचं नॉलेज मिळवलं पाहिजे. तर यासाठी काय गरजेचं आहे, तर भाषा हा महत्त्वाचा दुवा आहे. म्हणजे भाषा फक्त संवादाचं साधन नाही आहे, तर सांस्कृतिक जडणघडण किंवा देवाणघेवाणीचं साधन आहे. तर आम्ही जे करतो आहे ॲज अ खांडबहाले.com किंवा आमचा जो सगळा परिवार आहे, त्यामध्ये आम्ही एक ब्रीद ठेवलेलं आहे की युनिव्हर्सल इंटिग्रेशन थ्रू लँग्वेज एक्सचेंज. म्हणजे जर का एक कानडी माणूस एक जर्मन माणसाशी बोलू शकला, किंवा एखादा फ्रेंच किंवा रशियन व्यक्ती ऐराणी किंवा माळेगाव जळगावच्या लोकांशी बोलू शकला, किंवा एक गुजराती माणूस चायनीज व्यक्ती काय बोलतो हे समजू शकला. म्हणजे एक खूप चांगलं आहे की, एक उदाहरण देतो की एक पेशंट असतो, त्या पेशंटला बघायला एक त्याचा मित्र जातो दवाखान्यामध्ये, आणि तो चायनीज असतो आणि हा पंजाबी असतो. विशेषतः असे विनोद पंजाबी तिकडेच तयार केलेले असतात किंवा त्यांच्यावर असतात केंद्रित, तर तो भाग वेगळा. तो जातो आणि खूप जिवलग मित्र असतो आणि याला व्हेंटिलेटर्सवर ठेवलेलं असतं, आलं का लक्षात, ऑक्सिजन वगैरे असं लावलेलं असतं. आणि शेवटच्या क्षणी तो त्याला बघायला जातो. बघितल्याच्यानंतर तो त्याला त्याच्या चायनीज भाषेमध्ये काहीतरी बोलतो, चिंग चँग चू असा काही बोलतो, आणि पटकन मरून जातो. मग तो मरतो, हा हैराण होतो. त्याला पंजाबी असतो, तर त्याला कळत नाही की याचा अर्थ काय. तर त्याला वाटलं की मरते शेवटी हा माणूस आपल्याला काहीतरी खूप लाख मोलाची गोष्ट सांगून गेलेला आहे, कदाचित त्याची काही इच्छा असेल शेवटची किंवा काय. असा शोध करत करत तो चायनामध्ये जातो आणि म्हणतो की ह्या चिंग चँग चू किंवा याचा काही अर्थ काय आहे. तर ते शोधत असताना त्याला त्याचा अर्थ असा लक्षात येतो की अरे बाबा, तू माझ्या ऑक्सिजनच्या नळीवरती पाय ठेवून उभा आहे, बाजूला हो. म्हणजे